नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या अनेक दिवसापासून आपण टीईटी संदर्भात अनेक व्हिडिओ पाहिले। त्या व्हिडिओज मध्ये आपण सुरुवातीला टिप्स फॉर टीईटी मध्ये आपण प्रत्येक विषयाच्या टिप्सचे व्हिडिओ टाकले। त्या टिप्स नुसार तुम्हाला अभ्यास करायला सांगितला। त्यानंतर आपण प्रत्येक विषयाच्या चॅप्टर वाइज आपण नोट्स टाकले, त्या नोट्सचे व्हिडिओ दिले। त्याचा तुम्हाला भरपूर फायदा झाला, काही जणांनी भरपूर फायदा घेतला। त्याचाच परिणाम परीक्षेमध्ये तुम्ही चांगले मार्क्स मिळवला। तेही अभ्यास करून जे काही आपण टीईटी चे व्हिडिओ टाकले होते, टिप्स फॉर टीईटी या चॅनलच्या अंतर्गत आपण जे काही टीईटी चे व्हिडिओ टाकले त्या सर्व व्हिडिओचा एकदम पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे। टिप्स फॉर टीईटी संदर्भात आपण जसे काही व्हिडिओज टाकले होते, जशी काही सिरीज सुरू केली होती, त्याच धर्तीवर आपण टिप्स फॉर टेट अशी एक सिरीज सुरू करणार आहोत। घाबरू नका, ही जी काही टिप्स फॉर टेट अशी सिरीज आहे ती या चॅनलवर, या चॅनलच्या अंतर्गत येणार आहे आणि चॅनलचं नाव सुद्धा तेच असणार आहे। चॅनलचं नाव नाही बदलणार, मी सुद्धा नाही बदलणार, सर्व व्हिडिओज हे या चॅनलवर येणार आहेत। पण आता टिप्स फॉर टेट या सिरीज मध्ये नक्की काय असणार आहे, तर प्रत्येक विषयाचे टिप्सचे व्हिडिओज येणार आहेत। कोणत्या विषयाला काय करायला हवं, काय करायला नको, काय केल्याने योग्य राहील, काय न केल्याने फायदा होईल, असं सर्व एकदम डिटेल मध्ये काय वाचायचं, काय नाही, कोणता संदर्भ ग्रंथ, कोणते पुस्तक यूज करायचे, हे सर्व आपण डीप मध्ये पाहणार आहोत। पण कसं आहे, तर टीईटीला आपण एकदम व्यवस्थित अभ्यास केला होता। 2013 पासून ते 19 पर्यंत आपल्याला पॅटर्न होता, त्यानुसार आपण टीईटीचं मार्गदर्शन केलं होतं। पण आता टेटला एकदाच झालेली आहे 2017 ला। पण जी काही 2017 ला झालेली आहे त्या धर्तीच्या आधारावर आपण ये व्हिडिओची सिरीज सुरू करणार आहोत। याच्यामध्ये आपण सर्व व्यवस्थित विश्लेषणात्मक माहिती देणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत। मी सुद्धा अभ्यास करणार आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच टेट देत आहे। या अगोदर टेट दिलेली नाही, मला सुद्धा टेटचा अनुभव नाहीये। पण टीईटीचा जसा जितका अनुभव होता त्याचनुसार टेटचा सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून, त्याचा अभ्यास करून जेवढं काही समजले ते सर्व सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि आता या सिरीज मध्ये प्रत्येक विषयाचं एकदम व्यवस्थित मी सांगणार आहे, त्यानुसार तुम्ही ते अप्लाय करा। आणि मी स्वतः सुद्धा तेच अप्लाय करणार आहे। मी फापट पसारा किंवा भांबडगिरी असं काही सांगणार नाहीये, किंवा जे चुकीचं आहे तसलं काहीच सांगणार नाही। जे एकदम योग्य आहे तेच सांगणार आहे, मी जे करणार आहे तेच सांगणार आहे। कारण आपण लाईव्ह सेशन मध्ये 2-3 घेतले होते। सुरुवातीला जे आले त्यांना कळालं, पण नंतर खूप जण आले त्यांना आणखीन गोंधळून गेलेले आहेत, काय करायचं काय नाही, कोणतं वाचायचं कोणतं नाही, आणखीन गोंधळलेले आहेत। त्यासाठीच आपण ही टिप्स फॉर टेट अशी एक सिरीज सुरू करणार आहोत। सुरुवातीला या सिरीज मध्ये प्रत्येक विषयाचं विषयानुसार कोणते विषय आहेत किंवा त्या विषयामध्ये कोणते चॅप्टर आहेत, कोणते चॅप्टर करायचे कोणते नाही, हे सर्व सांगणार आहोत। त्यानंतर आपण पुढे काय करायचं हे आपण एकदा लाईव्ह सेशन मध्ये डिस्कस करू। आणि आता टेट कोण कोण देऊ शकतो, कोण देऊ शकत नाही, या संदर्भात मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो पाहून घ्या। आणि सध्या या व्हिडिओ मध्ये एवढंच ठीक आहे। आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये प्रत्येक विषयानुसार असे व्हिडिओज टाकणार आहोत, त्यासाठी थोडासा वेट करा। आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका, व्हिडिओ शेअर करत जावा, कारण शेअर करण्याने दुसऱ्यांना सुद्धा फायदा होतो। तुमचा फायदा तुम्ही करून घेता, पण दुसऱ्यांचा सुद्धा फायदा करून द्या। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी जे काही तुम्हाला नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह, महत्त्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राइब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा। त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं, कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। म्हणून सबस्क्राइब करा, त्यानंतर घंटी वाजवा, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। तर पुन्हा